नमस्कार. भाग 2 जो काही व्हिडिओ आपल्याला बघायचा होता, ज्यामध्ये तुम्हाला 26 प्रश्नापासून पुढचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. 2 संख्या आहे 7/6 प्रमाणामध्ये. पहिली संख्या 6 ने वाढवली म्हणले ते. दुसरी संख्या 2 ने कमी केली, तेव्हा त्यांचं प्रमाण झालं 5/4. तर दोन्ही मूळ संख्येची बेरीज किती? म्हणजे 6 आणि 7 ची बेरीज किती आली? 13. 13 ने भाग जाणारा पर्याय हा नाही. 13 ने भाग जाणारा पर्याय हा नाही. 13 ने भाग जाणारा पर्याय आहे 221. बघा इकडं 13 एक 13 राहिले 9 1 13 7 91 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आहे ते त्यातलं पर्याय उत्तर तसे बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. पहिल्या 161 नैसर्गिक संख्येच्या वर्गाची सरासरी किती? आपण अगोदर 161 संख्येची बेरीज करू. 161 गुणिले 162 गुणिले दोघांची बेरीज काय येईल बघा. 2 आणि 1 3, 6 आणि 6 12 ला 2, 4 ला 1, इकडे येईल 3 भागिले 6. ही सर्वांची बेरीज झाली, सर्व संख्यांची बेरीज. आपल्याला सरासरी काढायला सांगितलंय. सरासरी म्हणजे काय येईल? टोटल संख्या जी आहे ती 161 ने त्याला भाग जाईल. 161 ने 161 ला भाग गेला, कटला. 6 ने ही संख्या भाग जाणारी आहे. 6 दोन्ही 12 राहिले किती? 4. 6 7 42 म्हणजे 323. 7 21 शेवटी 1 येणारा पर्याय फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय पर्याय उत्तर बरोबर आहे असं त्याचा अर्थ. पुढचा प्रश्न 28 नंबरचा प्रश्न आहे. अतिशय कन्सेप्ट ओरिएंटेड प्रश्न हा आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यांनी तुम्हाला सांगितले बघा, 74 रुपये प्रति किलोग्रॅमची साखरेला 19 रुपये प्रति किलोग्रॅमच्या साखरेमध्ये किती प्रमाणात मिसळले पाहिजे, जेणेकरून 60.5 किलोग्राम दराला विकल्यास 10% काय होतो? नफा. 60.5 ला विकल्यास त्यामध्ये काय आहे? 10% काय आहे त्याच्यामध्ये? नफा आहे. याचा अर्थ असा झाला, 100ची वस्तू आपण किती रुपयाला विकायला लागलो? 110 रुपयाला. तर 60.5 रुपयाला वस्तू विकलेली, आपण खरेदी किती रुपयाला करायलो? x. 100 गुणिले 60.5 भागिले किती? 110. 0 ने 0 काटला आणि पॉईंट न 0 काटला. 11 न भाग देऊ. 11 5 55, 11 5 55 म्हणजे खरेदी किंमत किती आली त्याची? 55 रुपये. मग इथं 74 घ्या, इथं 55 घ्या, इथं किती घ्या? 49. दोघांचा फरक घ्या, किती आला इकडं? 6. आणि दोघांचा फरक घ्या, इकडे किती आला? 19. म्हणजे 6 जसे 19 प्रमाणामध्ये त्याला आपल्याला काय करावं लागेल? टाकावं लागेल. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल ते 10% त्याच्यामध्ये काय होतो? नफा होतो असं त्याचा अर्थ. अगोदर खरेदी किंमत काढावं लागेल, कारण 10% नफ्याने विक्री केलेली आहे. सगळ्या खरेदी किमती आपल्याला तिथं 32 40 आणि याचं तिसरं प्रमाणपत्र काढायचं. याला ए म्हणा, याला बी म्हणा आणि याला सी म्हणा. म्हणजेच बी चा वर्ग बरोबर ए गुणिला सी, म्हणजे 40 गुणिले 40 बरोबर 32 गुणिला एक्स. 8 न भाग द्या. 8 45, 8 चोक 32, 4 ने 4 काटला. 5 गुणिले 10 बरोबर सी म्हणजेच 50. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. दोन संख्या 3 जसे 4 प्रमाणात आहे. लसावी किती दिलेला आहे त्यांचा? 240 लसावी आपल्याला सांगितली लहान संख्या. आता लहान संख्या इथं किती पाड्यात आहे? 3च्या. म्हणून 3 न भाग जाणारा हा पर्याय नाही, हा पर्याय नाही, एवढाच पर्याय, याला पण भाग जाणार. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. पर्याय क्रमांक 3 मांडणी करून पण सोडता येईल. मांडणी करून जाऊ आपण, पण मग आपल्याकडे जेवढा वेळ असेल त्या वेळेनुसार आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येईल. 2 सलगच्या घनामधील फरक हा म्हणजे आता 1 चा घन आणि 2 चा घन म्हणजेच 8 वजा 1 बरोबर किती आला? 7. आता ते म्हणजे नेहमी सम असतो, हा चुकीचा आहे. सम किंवा विषम असतो, हा पण चुकीचा आहे. कारण सम किंवा विषम असतो म्हणले ते आपण 3 चा पण काढून बघू. 3 चा घन मायनस 2 चा घन म्हणजे 27 मायनस 8 बरोबर किती आला? तिथं 19 आलेला आहे, म्हणजे येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि तो कधी भाग जात नाही, म्हणजे विषम संख्या फरक असणार आहे हे आपल्याला सांगता येतं.
आता 1.5 कॉमा 2.4 कॉमा 3.2 कॉमा 4.5 यांचा लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे पाड्यातली संख्या असली पाहिजे, त्याला आपण लसावी म्हणतो. ठीक आहे. मग लसावीच्या पाड्यामध्ये ही संख्या येते का बघा, कारण आपली जी संख्या आहे ही संख्या 1.5 आणि 2.4 आणि 3.2 आणि 4.5 यांच्या सगळ्यांच्या पाड्यात येणारी पाहिजे. म्हणून अशी संख्या जर तुम्ही शोधायला गेलात तर ती संख्या किती येते बघा. आपण त्याची मांडणी पण करू शकतो. मांडणी करून आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. अशी मांडणी करायची होती. 15, 24, 32, 45 आणि याला सॉल्व्ह करायचं होतं. यांच्या सगळ्यांचा लसावी आला असता 1440 आणि दशांश एका संख्येनंतर, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. 7 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती? 7 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी म्हणजे टोटल 3 अंकी संख्या 900 भागिले 7. 7 एक 7 राहिले 2, 7 दोन्ही 14 राहिले 6, 7 आठी 128 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता. 15 ग्रॅम हे काय म्हणले ते तुम्हाला 2.5 किलोग्रॅमच्या, म्हणजेच किलोग्रॅम म्हणल्यामुळं ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घ्या, गुणिले 100. 25 एक 25, 25 चोक 100 म्हणजे 15 चोक 60 भागिले 100. याला सॉल्व्ह केलं तर 0.6% यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. 3 पुरुष 4 मुलं एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर 6 पुरुष 8 मुलं तेच काम किती दिवसात पूर्ण? ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं झालं. म्हणजे इथे काय येईल 3 गुणिले 4 गुणिले 8 खाली 8 त्रिक 24 6 चोक 24 बरोबर डी. ठीक आहे. 3 गुणिले 4 गुणिले 8 आणि दोघांची बेरीज करा 48. यांचा केला 12 12 एक 12 12 चोक 48 आणि 4 दोन्ही 8. 2 दिवस यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 12 मिनिटामध्ये 3/4 भाग भरतो. 3/4 भाग 12 मिनिटात भरतो. याचा अर्थ पूर्ण भरायला किती वेळ लागेल बघा. पूर्ण 12 गुणिले 4 भागिले 3 3 चोक 12 म्हणजे 16 मिनिटं लागेल. पूर्ण टाकी भरायला 16 मिनिट लागेल, ते म्हणजे अर्धी टाकी भरायला, तर अर्धी टाकी भरायला अर्धाच वेळ लागेल म्हणजेच 8 मिनिटं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. आता हा एक प्रश्न आपण जशाला तसा कॉपी पेस्ट केलाय, फक्त शेवटी इथं काय बदल केलाय बघा. व्यवस्थित विद्यार्थ्यांनी तो प्रश्न वाचायला पाहिजे होता. एका टाकीत 2 लिटर 5 सेकंदाला, 5 सेकंदाला काय व्हायला लागलं 2 लिटर पडायले आणि 10 सेकंदाला काय व्हायला लागले 1 लिटर बाहेर पडायले. आता याचा अर्थ असा झाला, याला गुणिले 12 केलं तर 12 पंचे 60 म्हणजे 1 मिनिट होईल, म्हणजे 12 दोन्ही 24 म्हणजे 24 लिटर पाणी भरते आणि 6 ने गुणले याला 60 केलं तर याला 60 करायला 6 ने गुणावं लागेल, म्हणजे 6 लिटर पाणी काय होते बाहेर पडते. याचा अर्थ 18 लिटर पाणी टाकीत पडायला लागले. मग टोटल टाकी 9,000 लिटरची. पेपरमध्ये 90,000 दिलं होतं, आपण 9 घेतले, 18 पंचे म्हणजे 500 मिनिटं आहेत. पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. बरेच विद्यार्थी 5,000ला गोल करतील, तर ते प्रश्न व्यवस्थित वाचा असं आमचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न. एक व्यक्ती एका तासात 92.4 किलोमीटर गेला तर 10 मिनिटात किती जाईल म्हणले. 10 मिनिटात किती जाईल तर सरळ सरळ आहे. तर आपलं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर जर तुम्ही चेक केलं, हे 10 मिनिट 10 मिनिट म्हणजेच हे 15.4 मीटर तर नसणारच आहे. बरं 154 मीटर नसणार आहे, 1.54 किलोमीटर पण नसणार आहे. म्हणजे उत्तर होतं तुमचं 15,400 किलोमीटर. नाहीतर आपल्याला अंतर काढायचं असेल तर वेग गुणिले वेळ
गुणिले 60 गुणिले 5/18 एवढं सोडवा म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर येईल. पण अंदाजित उत्तर काढता येतं 10 मिनिटात. आणि 10 मिनिटात लक्षात घ्या, एका तासात इतकी चालली, आलं का लक्षामध्ये? तर 10 मिनिटात किती जाईल? तर 10 मिनिटामध्ये जवळपास 15च्या आसपास काहीतरी जायला पाहिजे. कारण 15चा जर विचार केला तर काय किती भाग व्हायला लागले? ते 6 भाग व्हायला लागले, म्हणजे 15 सकी 90 असा अंदाज आपल्याला काढता आला असता. एक चोरी करून 8 किलोमीटर प्रति तासाने धावायला लागलाय आणि पोलीस त्याचा पाठलाग 10 किलोमीटर प्रति तास वेगाने करायला लागलाय. म्हणजे 2 किलोमीटरचा फरक आहे त्यांच्यामध्ये. पण पोलीस आणि चोर यांच्यातलं अंतर 100 मीटरचे म्हणून 100 गुणिले 18/5. 5 दोन्ही 10, 0 0 काटला. 180 सेकंदानंतर तो पकडेल, म्हणजेच 3 मिनिटांनंतर चोर काय जाईल? पकडला जाईल. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. तर हे जे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, हे प्रश्न तुम्ही पाहू शकता. दर्जेदार प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्न जे आहेत ती तुम्हाला पेपरच्या दृष्टीने येणारीच प्रश्नापैकी आपण घेतलेली आहे. राजेश नरेशला 50 मीटर आणि 10 सेकंदात हरवतो, म्हणजे शेवटच्या 50 मीटर चालायसाठी नरेशला 10 सेकंद लागायलेत. म्हणजे त्याचा वेग जो आहे तो आहे 50/10 म्हणजेच 5 मीटर प्रति सेकंद इतका त्याचा वेग आहे. याचा अर्थ त्याला टोटल 1 किलोमीटर जायचं होतं, तो एका सेकंदामध्ये 5 मीटर चाललाय. याचा अर्थ टोटल अंतर जायला त्याला किती लागले असते? तर 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, याचा अर्थ 200 सेकंद लागले असते. आता यानं 50 किंवा 10 सेकंदाने हरवले कुणी? राजेशनं. म्हणजे राजेशनं किती वेळात पूर्ण केली ती? 10 सेकंद अगोदर केली असं. 200 - 10 म्हणजे 190 सेकंदामध्ये त्याने काय केलेली ती स्पर्धा पूर्ण केलेली आहे, असा त्याचा अर्थ. पुढचा प्रश्न. हा एक प्रश्न विद्यार्थ्याला गोंधळात टाकणारा होता. जे विद्यार्थी प्रश्न व्यवस्थित वाचणार नाहीत अशा विद्यार्थ्याला हे प्रश्न समजणार नाही. इथं सर्व 2 अंकी संख्या म्हणले बघा. म्हणजेच 2, 4, 8 आणि 9 यांच्यापासून 2 अंकी संख्या किती तयार होतील? टोटल 4 फॅक्टोरियल करायची होती तुम्हाला. म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 टोटल काढलं तर 24. पण हे 4 अंकी आहेत. आपल्याला किती अंकी करायचे आहेत? 2 अंकी. मग भागिले 2 केलं तर किती येतील? 12 संख्या यायला पाहिजे होत्या. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. आपल्याला 2 अंकी सांगितले आहेत, 4 अंकी तेवढे तयार होतात. ठीक आहे. इथं 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर त्रिकोणाचं क्षेत्रफळ. हे त्रिकूट आहे का चेक करावं लागेल. तर हे त्रिकूट आहे, तुम्ही पाहू शकतात. कारण 15चा वर्ग 225 आहे, 9चा वर्ग 81 आणि 12 वर्ग 144. दोघांची बेरीज केली किती येते? 225. मग हा झाला तुमचा कर्ण. मग कर्ण सोडून द्या. आपल्याकडे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. किमती मांडून द्या. पाया किती? 1/2. पाया आहे त्याचा 9 घ्या कोणताही, 1 12 घ्या. भाग दिला तर 6, 9 सकी 54 चौरस सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. 1 मीटर बाजूए ओके जी आणि 10 सेंटीमीटर असलेले घन तयार बसवायचे आहेत. मग 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. म्हणजे घनफळ काढावं लागेल 100 सेंटीमीटर. म्हणजेच घनफळ काढावं लागेल 100 सेंटीमीटर. भागिले किती येईल तिथं खाली? 10 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 कॅन्सल होईल. सगळ्याला सोडलं तर 1000 घन तयार होतील. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. आता 1000 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? आपल्याला माहिती आहे 10,000 चौरस मीटर म्हणजेच 1 हेक्टर होतो. पण ऑप्शन मध्ये तुम्हाला 10,000 साठी पर्याय दिलेले आहेत 100 गुणिले 100 चौरस मीटर म्हणजेच काय होईल? 1 हेक्टर. या पद्धतीने तुम्हाला त्याला सोडवायचं. संख्या मला पूर्ण करायची होती. 59 आहे, 61 आहे, 67 आहे, 71 आहे आणि 73.
या सर्व संख्या आहेत मूळ गटातील. म्हणून 59 च्या नंतर 61, 61 नंतर 67, 71, 73, पुढची असायला पाहिजे होती 79. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. आता ए ला 1 वापरलाय, बी ला 3 वापरलाय, सी ला 5 वापरलाय, म्हणजेच विषम क्रमांक वापरले आहे. मग विषम क्रमांक वापरले असतील तर सम क्रमांक येणार नाहीत. सम येणार नाही. इथं बघा याच्यामध्ये कुठे सम आहे का? बरं ठीक आहे, इथं नाही. इथं कुठं आहे का बघा? नाही. इथं आहे ना या, म्हणून हे उत्तर होणार नाही आपलं. इथं पण नाही, हे पण होणार नाही. आता या दोन्हीपैकी एक उत्तर असेल. म्हणजे गुडविल जो आहे GOOD, गुडलक LUC आणि के 11 ला आहे. तर 11 गुणिले 2 मायनस 1 असं असेल ते, म्हणजेच 21 यायला पाहिजे होता शेवटी. सी कितीला आहे? 3 ला आहे, म्हणजे 5 यायला पाहिजे होता. यू 21 ला आहे, 21 दोन्ही 42 मायनस 1 41 यायला पाहिजे होता. एल 12 ला आहे, म्हणजे 23 बरोबर आहे. डी कितीला आहे तुमचा? 4 ला, म्हणजे 7 बरोबर आहे. ओ कितीला आहे तुमचा? ओ 15 ला आहे. इथं पहा 29 आणि 19 केलेला आहे, म्हणून यामुळं आपल्याला हा पर्याय सुद्धा चुकीचा सांगावा लागेल एवढ्याच अंकामुळं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे असं त्याचा अर्थ. 3 गाड्यांचा वेग दिलेला आहे, 1 जसे 2 जसे 3 प्रमाणामध्ये. आपल्याला सांगितले त्यांनी टाइम काढायचा आहे. आता टाइमचं जे काही रेशिओ असतो तुमचा, तो ए याला म्हणा, बी याला म्हणा आणि सी याला म्हणा. ए चा काढायचा असेल तर दोघांचा गुणाकार 6, बी चा काढायचा असेल तर दोघांचा गुणाकार 3 आणि सी चा काढायचा असेल तर दोघांचा गुणाकार 2. 6, 3, 2 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. वारांचे नाव आहेत ते. मग वारांचे नाव जर असतील तर संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे यायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 2. 2100 वर्षात किती दिवस लीप असतात? वर्ष 2100 वर्षात दिवस अधिक असतात. म्हणजे आपण पाहिले 2000 वर्षामध्ये 5 दिवस अधिक असतात, सॉरी 0 दिवस अधिक असतात, मग 100 वर्षामध्ये 5 दिवस अधिक असतात. 100 वर्षात, म्हणून 100 वर्ष पडतील, त्याच्यामध्ये 5 दिवस त्याचं काय आहे तर. पुढचा 120 चा मसावी खालीलपैकी कोणती संख्या आहे असं म्हणले. कोणती संख्या? आता 120 चा मसावी 15 येणार नाही, 24 पण येणार नाही आणि 12 पण येणार नाही, कारण 120 ही संख्या पकडा. संख्या जर पकडली तर संख्यामध्ये सर्वात मोठा अवयव असतो. मोठा अवयव म्हणजे मसावी असतो, लहान अवयव म्हणजे मसावी नाही. म्हणून 120 ला तुम्हाला काय करायचं? त्याला बरोबर करायचं आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न होते. काही अडचणी आल्या तर या क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि PDF साठी तुम्ही या चॅनलला जॉईन करा, जेणेकरून यामध्ये तुम्हाला याच्या PDF पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढील पेपरसाठी अशाच पद्धतीने आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.